इथं सदू मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आपण चाललो आहोत पँगॉंगला. सगळं उरकलं. आज जरा थर्मल वेअर घातले का तर मे बी जास्त थंडी असेल तिकडे, असं आमच्या ह्यानं सांगितलं होतं. सगळं बघू शकता जी मॉर्निंग. अजून तर सूर्य इकडे दिसत नाही आहे, पण ठीक आहे. नाश्ता करायचा आहे, नाश्ता रेडी आहे. नाश्ता करून आम्ही आता निघतो. तर नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आपण कालपर्यंत आपण नुब्रामध्ये होतो, नुब्रा व्हॅलीमध्ये. आपण नुब्रा व्हॅलीमधनं आपण जे इंडियाचं सगळ्यात शेवटचं विलेज होतं ते विलेज आपण करून पुन्हा नुब्रा व्हॅलीमध्ये स्टे केलं होतं. आणि हंडर जे हे होतं विलेज होतं ते आपण इकडे पाहिलं. आणि त्यानंतर आपण हंडरमधनं आपण आता निघतो आहे. हे हंडरमधलं आपलं स्टे होता 2 दिवसाचा. आपण आता इकडनं निघालो आहे. आता आपण जस्ट पेट्रोल टँक फुल करू आणि तिथून पुढे आपण आज निघालो आहोत आपण पँगॉंगसाठी. तर पँगॉंगसाठी इकडनं 2 रोड आहेत. तर एक जो रोड आहे हा शॉर्टकट आहे, पण इकडे खूप ऑफ रोडिंग आहे आज. आणि आज आपल्याला शॉक रिवर क्रॉस करायची. जी शॉक रिवर आपण पूर्ण नुब्रा व्हॅलीमध्ये पाहिली, ती पूर्ण शॉक रिवर चायनामधनं येऊन नुब्रा व्हॅलीमध्ये कंप्लीट करून ती पुन्हा पाकिस्तानकडे जाते. तर ती शॉक रिवरमधनं आपण आता पलीकडे जाणार आहोत आणि तिकडे पँगॉंग लेक आहे. सो आपण तिकडं आज जाणार आहोत. तर आपण सध्या पहिल्यांदा पेट्रोल भरून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या यासाठी आपण निघूया. आपण मित्रांनो लेहमधनं पेट्रोल फुल केलं होतं गाडीमध्ये. आणि आत्ता गाडीमध्ये हाफ पेट्रोल म्हणजे हाफ टँक संपलेला आहे. आणि हाफ टँक अजून आपल्याला फुल करावं लागेल, कारण की आता इथनं परत डायरेक्टली लेहलाच आपल्याला पेट्रोल भेटलं. इथं आधीमध्ये पेट्रोल पंप कुठेही नाही आहे. तर आपण सगळ्यांच्या गाड्या आपण फुल करून घेतो आत्ता इथे, जेणेकरून आपण डायरेक्ट लेहला पोहोचू शकतो. सो हा शेवटचाच पेट्रोल पंप आहे. किंवा इकडे पँगॉंगच्या इकडे पेट्रोल पंप आपल्याला कुठेही भेटणार नाही. आपण आता फुल करतो, कारण की आपल्या जवळपास नुब्रा टू पँगॉंग हे जे अंतर आहे हे 8 तासाचं अंतर आहे. आणि साधारणतः तुम्हाला 275 किलोमीटर हे तुम्हाला कवर करायचं आहे. तर आपण आता आपलं टँक फुल करून घेतो. बाकीच्या गाड्या पण आपल्याला आलेत आपल्याबरोबर. आणि आपली जी कॅम्पर व्हॅनसुद्धा आहे पलीकडे तुम्हाला दिसते, तर तीसुद्धा आपण फुल करून घेतो आहे, जेणेकरून आपल्याला साथ असेल, बरोबर असेल गाडी. तर आत्ता आपण मित्रांनो आपण खालसरला आहोत. आणि खालसर म्हणजे जिकडनं आपण खारदुंगला पासवरनं खाली आलो खालसरला. आणि खालसरवरनं आपण हंडरला गेलो होतो काल, म्हणजे डिस्किट मॉनेस्ट्री आणि नुब्रा व्हॅली तिकडे आपण गेलो होतो हंडर. तर आपण पुन्हा परत त्या खालसरच्या पॉईंटवर आलो, जिकडे तुम्हाला लेहला आणि खारदुंगला पासला जायला वाट आहे. आणि दुसरी ही जी वाट आपण रोड पकडलो आहे, पुढे समोर नुब्रा व्हॅली पुढं अजून खूप मोठी आहे. तर त्या नुब्रा व्हॅलीच्या हे शॉक रिवर क्रॉस करून आपल्याला पुढे जातो आहे आपण. त्याच्या पुढे हा जो डोंगर दिसतो आहे समोर, आणि त्याच्याबरोबर जवळजवळनं म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासूनच आपल्याला पँगॉंग किंवा पुढे दुरबुकला जाण्यासाठी रोड. तर आपण आत्ता जस्ट आता रिवर क्रॉस करतो आहे. हा खूप छोटा पूल आहे. ॲट अ टाईम फक्त एकच गाडी जाऊ शकते 1 वेमध्ये. सो तिथे जवान आहेत आपले, ते थांबून आपल्याला सोडत आहेत. काही ट्रॅफिक थोडंसं आहे सकाळ सकाळ, कारण की खूप सगळेच लोक सकाळी लवकर क्रॉस करतात, कारण हा 7 ते 8 तासाचा प्रवास आहे. आणि खूप ऑफ रोडिंग आहे. म्हणजे आजपर्यंत जेवढं तुम्ही गाडी चालवली नसेल तेवढी सगळे ऑफ रोडिंग आज फक्त ह्या एका रूटवर तुम्हाला भेटणार आहे. कारण की इकडचे जे रोड्स आहेत ते अजून डेव्हलप नाही झाले, किंवा ते पुढच्या 1 वर्षामध्ये डेव्हलप होऊन पण जातील. जर तुम्ही 2024मध्ये प्लॅन करत असाल तर तुम्हाला इकडचे हे सगळे रोड खूप चांगले दिसतील, कारण की इकडे खूप मोठा रोड होतो. तुम्ही बघतालच पुढे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने रोड तयार होतो.
मित्रांनो, खऱ्या ऑफरोडिंगला सुरुवात झालेली आहे. आता इथनं जवळपास तुम्हाला 50 ते 60 किलोमीटर हा जो रोड आहे हा सगळा असाच असणार आहे, जिकडे रोडच नाही आहे. फक्त हा जो मातीचा रोड बनला गेलेला आहे किंवा मोठी दगडं जी आहेत साईडला काढून दिलेली आहेत आणि तुम्ही याच्यावर जाऊ शकता किंवा ह्या रोडचा यूज तुम्ही करू शकता. असाच हा शॉक रिव्हरच्या बरोबर आपण सिमिलर वेमध्ये रोड आपण हा चालला आहे आणि याच्याबरोबर अपोजिट साईडला एक रोड मोठा बनतो आहे. तो त्याचं अजून काम प्रोग्रेसमध्ये आहे. तो जर रोड एकदा बनला तर म्हणजे ह्या रोडचा जास्त लोक यूज नाही करणार. पण तोपर्यंत हा एकमेव शॉर्टकट जो आहे की तो पँगॉंग किंवा शॉक जे रिव्हर आहे, शॉक जे गाव आहे त्या गावाच्या पर्यंत जातो आणि तिथून पुढे मग रोड खूप चांगले आहेत. तर आत्ता आपण पुन्हा एकदा अशा आधीमध्ये 2-3 वेळा आपण शॉक रिव्हरला क्रॉस करतो, कारण की पुढे इकडे खूप मोठे डोंगर्स आहे त्या साईडला. तर आत्तासुद्धा आपण शॉक रिव्हर तुम्ही बघू शकता. जसजसं तुम्ही ऊन वाढेल किंवा जसजसं तुम्ही उशिरा निघताल तर तुम्हाला पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली दिसेल. काही ठिकाणी पूल नाही आहेत, काही ठिकाणी पाण्यातनं किंवा असं एकदम जवळनं जावं लागतं. त्यावेळेला तुम्ही हे क्रॉस नाही करू शकत आहे. सो जर त्यासाठी आपण खूप लवकर आज निघालो आहे, म्हणजे आपण 6-6:30ला आपण निघालो होतो आपल्या कॅम्प साईटवरनं आणि हेच सर प्रेफर केलं जातं. खूप तुम्ही बघताल खूप ट्रॅव्हलर इकडे आलेले आहेत, ते ह्याच टाईमनुसार आलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता काम चालू आहे आणि इकडे गाड्या अडकतात सगळ्या. म्हणजे 4 व्हीलर तर 100% अडकतात, कारण की गाडी जात नाही आहे पुढे, दगडावर गाडी घसरती आहे किंवा काय. तर आपले रायडर आता पुढे गेलेले आहेत तिघही. निखिल चालला आहे ओके, ठीक आहे. गाडी अशी स्कीट मारती आहे आणि एकदम थोडीशी जागा आहे. लेफ्ट साईडला तुम्ही एकदम बघितलं तर खाली जागाच नाही, पडेल. तर बघूया आपण, आपली पण गाडी जाती आहे थोडी एकदम स्लो, कारण की टच नाही व्हायला पाहिजे त्याच्या दुसऱ्या गाडीला. दगडामुळे एकदम गाडी आणि कॉर्नर आहे पहिली गोष्ट. सो असे 2-3 ठिकाणं आहेत इकडे जिकडे तुम्हाला अजून रोडचं काम चालू असल्यामुळे प्रॉपर गाडी, आता समोर पण गाडी बघा अडकती पूर्ण गाडी किंवा स्पीड होती त्या छोट्या दगडांमध्ये. खूप स्लोली किंवा एकदम व्यवस्थित तुम्हाला बॅलन्स करून गाडी काढावी लागते. आपली तर गाडी निघली, अजून पुढे अजून एक मोठी गाडी अडकली आपण, कारण की मला आता जस्ट आमची अजून एक गाडी पुढे गेली त्याच्यानं कळलं की अजून एक गाडी तिकडे पुढे खूप मोठी अडकली. चला बघूया आपण. तुम्ही इथे बघू शकता की इथे एक जो मोठी ट्रॅव्हलर आहे, ही एकच गाडी एवढ्या रूटवर मी बघितली मोठी गाडी आहे. आणि ह्या गाडीमधले सगळे लोक खाली उतरलेत, कारण की इकडे खड्डा आहे आणि त्या खड्ड्यातनं गाडीच पुढे जात नाही. गाडी 2 वेळा अडकली, कारण की मागे खूप एकदम टर्न शार्प होते की तिकडे जागाच नव्हती गाडी करण्यासाठी. तर तिकडेच ते लोक उतरून चालत पुढे आले. मे बी स्कूलची कुठल्या तरी ही आहे, टूर आहे.
इकडे ते दगड टाकतात जेणेकरून गाडी तिकडे अडकणार नाही, किंवा खाली जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो पण गाडीला खूप कमी आहे. तर आपण आपली गाडी काढून आता साईडला थांबलो, कारण की आपली कॅम्पर व्हॅन मागं अडकली. तर आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल कॅम्पर व्हॅन येण्यासाठी, कारण की ह्या सगळ्या गाड्यांच्या मागं कॅम्पर व्हॅन आहे. आपण 1-2 मिनटं इकडे थांबून मग आपण पुढच्या रूटला निघू. इकडे रोडची कामं चालू आहेत. तुम्ही विचार करू शकता, जर आपण पावसाळ्यात किंवा इकडे बर्फ पडतो त्या टाईमला जर आपण आलो तर आपली काय अवस्था होईल. आपण क्रॉस करू शकत नाही अजिबात, किंवा जर ह्या गाड्या असतील तर ह्या गाड्या व्यवस्थित जाणार नाहीत तिकडेपर्यंत, कारण की खूप पाणी आणि खूप चिखल होऊन जाईल इकडे सगळं, आणि माती खूप म्हणजे घसरटी आहे. आपण निघालो आहेत ना, आणि हा मोठा रोड होतो खूप हायवे. हाच जो रोड मी तुम्हाला म्हणतो हाच रोड आहे, म्हणजे खूप मोठा तयार होतो. आणि हा अजून ह्याच्या पुढे जर हाच रोड पुढं मोठा होता. आता इकडे बघू शकता, इकडे आपल्याला 2 रोड दिसतात. तर इकडे आपल्याला शॉक लेफ्ट साईडला जायचं आपल्याला. शॉक गाव इथनं अजून 45 किलोमीटर अंतरावर दिसते साधारणतः. तर 45 किलोमीटर अंतरावर ज्यावेळेस शॉक आपण जाऊ, शॉक गावामध्ये, तिथनं पुढे ती रिवर चायनामधनं येते, म्हणून ती त्या रिव्हरचं नाव ते शॉक ठेवले. आणि इथनं पुढं आपण आता दुर्बुकपर्यंत जाणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ हा दुर्बुकपर्यंतच असेल, कारण की खूप मोठा व्हिडिओ होतो आहे, त्यामुळे आम्ही शॉर्ट व्हिडिओ आपण टाकतो आहे आपले जे व्हिडिओज आहेत. तर असे छोटे छोटे पूल भेटतात आपल्याला रोडमध्ये. खूप मस्त रायडिंग एक्सपिरियन्स इकडे होतो. आणि हा आता इथनं पुढं जो रोड आहे हा खूप एकदम छोटा आहे आणि चांगला आहे, म्हणजे जेणेकरून आपण हा जे अंतर आपण 45 किलोमीटर मागचं अंतर आपण खराब रोडमध्ये काढलं ते काढू. हा मधले जे काही पॅचेस आहेत ते थोडेसे खराब आहेत. इकडे गाडी पडली असती माझ्याकडनं आत्ता, बघू शकता की, पण तुम्ही करू शकता. पाणी खूप आहे आणि इकडेच पाणी खूप जोरात येतं ज्यावेळी तुम्ही बर्फ असेल, आणि त्यावेळे जर तुम्ही थोडंसं उन्हामध्ये आला तर पाणी खूप जोरात येतं. तुम्ही समोर बघू शकता, ह्याच्यापेक्षा जोरात पाणी येतं. समोर जे आलं आहे याच्यापेक्षा जोरात पाणी येतं. तर याच्यामधनं गाडी काढणं खूप अवघड आहे. काही ठिकाणी यांनी बनवलेत ब्लॉग्स, पण काही ठिकाणी ब्लॉग्स अजिबात बनवले नाही, जिथे मी व्हिडिओसुद्धा केले नाही. चुकून मी व्हिडिओ ऑन करायचंच विसरून गेलो. पण ते आहे, आणि पाणी एकदम थंड आहे. जे काही पाणी आता उडतं आहे बघतो आहे मी, ते खूप थंड पाणी आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजून चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आपण आत्ता पोचलो आहोत दुर्बुकला. आणि तुम्ही बघू शकता हा जो वर रोड आहे, वर जाणारा इथनं वरच्या साईडला, तर हा पुन्हा लेहला जाण्यासाठी आपण वापरणार. म्हणजे आता आपण पँगॉंगला पुढं चाललो आहे, आणि पँगॉंगवरनं पुन्हा आपण रिटर्न येऊन पुन्हा ह्याच रोडने आपण दुर्बुकपर्यंत येणार आहोत. आणि दुर्बुकनंतर आपण पुन्हा लेहला जाणार आहोत. म्हणजे एक दिवस आपण पँगॉंगमध्ये स्टे करून आपण इकडे आपली कॅम्पर व्हॅन पण पोहोचली, बाकी सगळ्या गाड्या इकडे पोहोचलेल्या. तर आपण आता जरासं खाण्याचा स्टॉप घेतलेला आहे. तर इकडचं लोकल जे फूड आहे आपण ते एक्सप्लोर करतो इकडे. तर इकडे तुम्ही बघितलं असेल थुंपा म्हणून भेटतं इकडे. सो आणि हे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ह्याच्यामध्ये ऑप्शन्स अवेलेबल असतात. तुम्ही व्हेजमध्ये मागवले, त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स सगळ्या होत्या ॲड केलेल्या. तर आपण आजचा व्हिडिओ इकडेच थांबूया मित्रांनो. आणि आपण आता इथनं पँगॉंगसाठी पुढे निघालो, पण अजून इथनं खूप पुढं मोठा रोड आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.